नाशिकमधील खड्ड्यांवरून महायुतीत राजकारण, छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी, राष्ट्रवादीनं बॅनरबाजीतून गिरीश महाजनांना डिवचलं. गरम भाजीच्या कढईत पडल्यानं 2 वर्षीय मुलीचा मृत्यू, संभाजीनगरच्या मुद्देश्वरवाड गावातील हृदयद्रावक घटना. पालघरच्या दाभोस धबधब्यावर मोठी दुर्घटना टळली, रेलिंग तुटल्यानं 2 पर्यटक दरीत कोसळले. नेरळमध्ये विकटगड किल्ल्यावर एका पर्यटकाच्या पायावर महाकाय दगड कोसळला, पोलिसांच्या मदतीनं सुटका. पुणे जिल्ह्यातील भाटघर आणि पानशेत धरण तुडुंब, स्वयंचलित दरवाजांमधून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग, तर मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्यासाठी खुशखबर, जायकवाडीचा पाणीसाठा 86%, दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग. गंगापूर धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग, त्र्यंबकेश्वरसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 89.9% पाणीसाठा, गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठ्याची नोंद, मुंबईकरांची पाणी चिंता दूर. पश्चिम विदर्भाला अतिवृष्टीचा फटका, 2 दिवसात 45 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 6 जणांचा मृत्यू, 72,000 हेक्टर शेतीचं नुकसान. शिरूर तालुक्यात टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात, सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, पीक विविध बुरशीजन्य जीवाणूजन्य रोगांच्या विळख्यात. निम्म्या महाराष्ट्रात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा, 17 जिल्ह्यात टँकरनं पाणी पुरवठा, मराठवाडा विदर्भातल्या 9 जिल्ह्यांचा समावेश. महाराष्ट्राच्या धर्मांतर बंदी कायद्यावर राष्ट्रपतींची मोहर, आंतरधर्मीय विवाहातून झालेल्या मुलांना आईचा मूळ धर्म लागणार. पुण्यात माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर, सुरक्षा रक्षकाला मारहाण. प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र, लाभार्थ्यांच्या खात्यात उद्या पीक कर्जाची रक्कम जमा होणार. पाकिस्तानी गोरी ब्युटी क्रीमचा साठा जप्त, संगमनेरमध्ये एफडीएची धडक कारवाई, गोल्डन मार्केटमधील एका दुकानावर छापा. पुण्यात पोलीस वाहनाचा भीषण अपघात, सदाशिव पेठेत 7 वाहनांना जोरदार धडक, सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही. माळशेज घाटात तरुणांमध्ये हाणामारी, हुल्लडबाज तरुणांची पोलिसांनाही दमदाटी, पोलीस कारवाई न करताच परतले. दुचाकी खड्ड्यात गेल्यानं महिलेचा जागीच मृत्यू, मागून येणाऱ्या ट्रकखाली आल्यानं गमावला जीव, ठाणे भिवंडी मार्गावरील घटना. एलपीजी गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी करणं अनिवार्य, 15 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करण्याचं गॅस कंपन्यांचं आवाहन, अन्यथा घरगुतीऐवजी व्यावसायिक दरानं सिलेंडर घ्यावा लागण्याची शक्यता. झारखंडनंतर आता कर्नाटकमध्ये परीक्षेत घोळ, प्रश्न आणि उत्तरपत्रिकेतले नंबर्स जुळेनात, उमेदवारांचा राडा. ट्रम्प यांची पुन्हा माघार, इराणवरील हल्ले थांबवले, होर्मुझचा मार्ग खुला होणार, आखाती देशांची शिष्टाई यशस्वी. नमस्कार, मी अंकिता जाधव, आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी नाशिकमधून. नाशिकमधील खड्ड्यांवरून महायुती